नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही सगळेजण निघालो होतो गावी. कारण असं होतं की आमच्या गावकडची आज यात्रा होती आणि आम्ही आजच निघालो होतो, कारण सुट्टी नव्हती या दोघांना पण आणि शाळेलासुद्धा. त्यामुळे शनिवार होता आणि उद्या रविवार होता, त्यामुळे निघालो होतो गावी. आणि इथे आम्ही आमच्या आहोंची वाट बघत थांबले होते. तर ते गाडीवरती येणार होते आणि ऋतू आमच्यासोबत आला होता. तर त्या रुसून बसला होता की त्याला डॅडासोबतच जायचं होतं. त्यामुळे मग ते आल्यानंतर त्याला तिथं बसून दिलं आणि आम्ही मात्र दुसऱ्या गाडीने जाणार होतो, कारण बरंच ऊन झालं होतं. पण तो काही ऐकेना, त्यामुळे त्यांच्यासोबत पाठवून दिलं आणि आम्हाला आमच्याच रूटला जाणारे पिकअप मिळाले. आणि आमच्या गावाकडे जाताना अजिबात म्हणजे गाड्या वेळेवर मिळत नाही आणि ज्या थांबलेल्या गाड्या असतात रोजच्या जायच्या त्या पूर्ण गाडी फुल होईस्तर म्हणजे पॅसेंजर भरूस्तर निघत नाहीत. त्यामुळे खूप उशीर लागतो आणि जर का आपल्याला वेळेवर पोचायचं असेल कुठं, तर आपण शक्यच नाही म्हणजे वेळ पोचणं, कारण त्या गाड्या पटकन निघतच नाही. आणि याच कारणामुळे आम्हाला जास्त आमचं गाव सोडून नगरला शिफ्ट व्हावं लागलं होतं 2-3 वर्षापूर्वी. तर इथे फायनली आम्ही आमच्या गावाकडे आलो. आणि इकडे बघा, आमचं गाव खूप सुंदर आहे. छोटंसंच आहे, पण आमच्या गावात अजिबात तुम्हाला कचरा इकडे तिकडे कुठे दिसणार नाही. आणि आमच्या रोडलगतच घर आहे, त्यामुळे एवढं काही जास्त वाटत नाही. तर इथे बघा, हे आमचं गावाकडचं घर आहे आणि आमचे येऊन पोचले होते. बरंच ऊन झालं होतं आणि घरी आल्यानंतर मला सगळा पसारा वगैरे पण आवरायचा होता, कारण 2-3 दिवस आधी काही येणं झालं नाही गावाकडे, त्यामुळे. आणि आपल्या घरी आल्यावरती एकदम असं आपले गावाकडची घराची फिलिंगच वेगळी आहे. म्हणजे स्वतःचं घर ते स्वतःचंच घर, कसं का असं ना, छोटं असो मोठं असो, पण जी फिलिंग आपल्या स्वतःच्या घरामध्ये येते ते दुसरीकडे कुठेच येत नाही. आणि इथे हा पसारा दादांनी काढून ठेवला होता, कारण गेल्या वेळेस ते सामान घेण्यासाठी आले होते तेव्हा मी त्यांच्याकडून रॅक मागवलं होतं. त्यामुळे त्यांनी रॅकवरची सगळी भांडी वगैरे सगळे किचनवरतीच ठेवून दिले होते. त्यानंतर मग चहा पाणी केलं आणि नंतर मग पसारा आवरायला घेतला. आणि हे संध्याकाळच्या वेळेस मग नॉनव्हेजचा बेत होता आज यात्रेसाठी. तर आमचे ग्रामदैवत आहेत पीर बाबा, त्यामुळे मग आमचं जास्त काही नसतं. आम्ही फक्त दर्शन करण्यासाठी जात असतो आणि नैवेद्यासाठी फक्त मलिदा असतो त्या देवाला, त्यामुळे ते. आणि घरी आपलं काही नॉनव्हेज वगैरे बनवायचं तेच असतं, जास्त मोठी नसते. त्यामुळे आम्ही कोणी पाहुणे वगैरे पण बोलवत नाही यात्रेसाठी. आम्ही आमचं दर्शन वगैरे करून येतो दरवेळेस. आणि इथे संध्याकाळी पाणी पण आलं होतं, त्यामुळे माझं पाणी भरण्याचं आणि मध्ये मध्ये यांना पण स्वयंपाकात मदत करण्याचं चालू होतं. तर बिर्याणी वगैरे असले आमचे आहोच बनवत असतात आणि मी त्यांना बाकीची तयारी वगैरे करून देत असते. बाकी इथं संध्याकाळी सगळं आवरून वगैरे झालं होतं पाणी भरल्यानंतर, आणि नंतर मग स्वयंपाक झाला होता. मग आम्ही सगळेजण आवरून निघालो होतो गावात दर्शन करण्यासाठी. आणि आमच्या बाई अगोदरच जाऊन येतात अंधार पडायच्या अगोदर, त्यामुळे मग घरात आम्ही गेल्यानंतर त्या थांबतात. आणि ते देवासाठी हार फूल वगैरे घेतले आणि मग निघालो. आणि हे बाकीचे आहेत जे तुम्हाला समोर दिसतात ते आमचे गावाकडचेच गावातले नातेवाईक आहेत, म्हणजे यांचे चुलत भाऊ वगैरे असे, म्हणजे चुलत जाऊबाई हे सगळेजण आहेत. आणि आमची सगळी फॅमिली निघालो होतो गावामध्ये. आणि यावर्षी जरा गेल्या वर्षीपासून चांगली यात्रा भरते मोठी, बरीच दुकानं वगैरे लागतात आणि जे खेळायचे असतात पाळणे वगैरे ते पण बरेच लागतात गेल्या वर्षीपासून. कोरोनानंतर बहुतेक जास्त चांगली मोठी यात्रा भरायला लागली आहे हळूहळू. आणि हे बघा, हे सामान तर काही उपयोगाचं नसतं एवढं, कारण एवढा क्वालिटी माल तर नसतो जत्रेमध्ये, तुम्हाला पण चांगलं माहीत आहे. त्यानंतर पीरबाबांचं दर्शन झाल्यानंतर आमची देवी आहे तिचं पण दर्शन करून घेतलं, जवळच आहे तिथून. आणि त्यानंतर मग आम्ही जत्रेत पाळणे वगैरे खेळायला गेलो. यावेळेस आम्ही या मोठ्या पाळण्यामध्ये बसलोच नाही. आजी आणि नात म्हणजे आमच्या आई आणि आरू आमची बसली होती. आणि या पाळण्यातच बराच वेळ लागला, कारण एकच मोठा पाळणा होता आणि खूप गर्दी होती त्याला, आणि या दोघींना त्यातच बसायचं होतं. त्यामुळे मग जास्त आम्हाला काही यात्रा फिरता आली नाही. आणि घरातून पण आम्ही तर उशिराच निघालो होतो स्वयंपाक हे आवरून. नंतर घरी गेल्यानंतर पुन्हा कंटाळा येतो स्वयंपाक वगैरे करायचा, म्हणून आम्ही अगोदरच स्वयंपाक वगैरे करून घेतो. आणि नैवेद्य तर ताईंनी अगोदरच करून ठेवला होता, त्यामुळे पटकन आवरलं आणि आलं. आणि ह्या जो 20-20चा सेल असतो त्याच्यातलं काही घ्यायचं तर नव्हतं,
तरी पण म्हटलं काहीतरी बघण्यासारखं असेल तर घेऊया. त्यानंतर ते थोडंफार घेतलं. नंतर जत्रेचा खाऊ घेतला. आणि जत्रेच्या खाऊमध्ये तुम्हाला जास्त काय आवडतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मला तर जत्रेतला खाऊमधले फक्त गरम गरम जी जिलेबी असते तीच आवडते, बाकी एवढं काही जास्त आवडत नाही. मग घरी गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि असा होता आजचा जत्रेचा ब्लॉग. खूप साधा सिंपल असते आमची जत्रा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. थँक्यू.